विरारमध्ये बबिया कार्यकर्त्यांनी 100च्या वर खासगी बस अडवल्यात। गुजरात पासिंगच्या 100हून अधिक खासगी बस रोखल्यात। मुंबईतील मतदारांना आमिष दाखवून इतरत्र घेऊन जात असल्याचा आरोप होतोय। याचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधींनी, पाहूयात। गुजरात पासिंगच्या ज्या गाड्या आहेत या बोईसर मतदारसंघामध्ये मोठ्या अडवण्यात आलेल्या आहेत। जवळपास 100 ते 150 ज्या गाड्या आहेत या गुजरात पासिंगच्या या वसई विरार परिसरामध्ये आल्या असल्याचा आरोप जो आहे हा बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी ज्या ह्या सगळ्या जे मध्य प्रदेश असेल, गुजरात पासिंग असेल, अशा पद्धतीच्या गाड्या ज्या आहेत हे या ठिकाणी थांबवण्यात आलेले आहेत। मी आता विरारच्या शिरसाड फाट्यावरती आहे। आपण जर बघितला तर ब्रिजच्या खाली सुद्धा गाडी थांबवलेली आहे, ब्रिजच्या वरी सुद्धा गाडी थांबवलेली आहे आणि त्याचप्रमाणे अशाच पद्धतीनं मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारच्या गाड्या ज्या आहेत ह्या गुजरात पासिंगच्या आहेत आणि या ठिकाणी ज्या गाड्या पकडण्यात आलेल्या आहेत त्या गाड्यांमध्ये जे मतदार आहेत त्या ड्रायव्हरकडे याचं कुठेही रेकॉर्ड नाहीये। हे मतदार नेमके कुठं जाणार आहेत, काय जाणार आहेत याचंही कुठं रेकॉर्ड नाहीये आणि त्यामुळं या ठिकाणच्या बहुजन विकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ह्या गाड्या अडवलेल्या आहेत। हे बोगसही मतदान असू शकतं आणि प्रत्येक ठिकाणी या बोगस मतदान करून घेण्याचा डाव असू शकतो असा आरोप असल्यामुळं या ठिकाणी ह्या गाड्या अडवण्यात आलेल्या आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे सगळे बोगस मतदार या विभागामध्ये घेऊन आलेले आहेत किंवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उद्या जसं या ठिकाणी माहिती पडलंय की 90,000 लोक गुजरातची लोक महाराष्ट्रामध्ये येत असतील तर आपण सगळ्यांनी याच्यासाठी सतर्क राहिले पाहिजे आणि उद्या मतदान हे जर या पद्धतीने जर असं मतदान होणार असेल तर खरंच या देशाची लोकशाही टिकणार आहे का, असा प्रश्न आज आम्हाला विचारायचा। आज संपूर्ण देशाने बघितलेला आहे की विनोद तावडे सारखा माणूस 48 तास अगोदर ज्यावेळेस या ठिकाणी प्रचार थांबला जातो, सगळ्या लोकांनी आपापल्या मतदारसंघामध्ये राहायला पाहिजे। हे लोक इकडे येण्याची हिंमत करतात कसे?